अंड्यांना असे मी चिरा पाडून घेतलेले आहेत। अंड्यांना आपण जसे चिरा पाडले तसेच आपण बटाट्यांना पण पाडून घेतलेत आणि तसेच आपण फ्राय करूया त्यांना। आपली बटाटी पण फ्राय झालेली आहेत, आता त्यांना आपण काढून घेऊया। वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, आज आपण एक आगली वेगळी रेसिपी दाखवणार आहे आपल्या चॅनल मार्फत। मित्रांनो, तर ती रेसिपी असणार आहे बोंबील बिर्याणी। सो मित्रांनो, सुकी बोंबील जे असतात त्याची आपण बिर्याणी करणार आहोत। तुम्ही यूट्यूबवरती ती रेसिपी बघितली असणारच, पण आपण त्याच्यामध्ये बॉईल अंडा आणि गोल बटाटे टाकणार आहेत आणि कशी रेसिपी होणार आहे ती आपली माधुरी सांगणार आहे। सो चला जाऊया आता आपण डायरेक्ट थेट किचनमध्ये बोंबील बिर्याणी बघायला। सो चला जाऊया आता आपण। नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया सुक्या बोंबलांची बिर्याणी। त्यासाठी लागणारं साहित्य हा बासमती राईस आहे। आपण जसं चिकन बिर्याणीला बनवतो तसंच बनवून घ्यायचं। हे सुके बोंबील, बटाटी, अंडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मसाल्यांमध्ये लागणारा हा बिर्याणी मसाला, आपला आगरी मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ। आपला टोप गरम झालेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि बोंबील फ्राय करून घेऊया। आपण आता बोंबील टाकूया याच्यामध्ये। बोंबील आपले फ्राय झालेले आहेत, आता काढून घेऊया। आता आपण अंडी टाकूया। अंड्यांना असे मी चिरा पाडून घेतलेले आहेत। अंड्यांना जरा गोल्डन कलर आला का आपण काढून घेऊ। अंडी पण आपली आता फ्राय झालेली आहेत, आता आपण ती पण काढून घेऊया। अंड्यांना आपण जसे चिरा पाडलेले तसेच आपण बटाट्यांना पण पाडून घेतलेत आणि तसेच आपण फ्राय करूया त्यांना।
आपली बटाटी पण फ्राय झालेली आहेत. आता त्यांना आपण काढून घेऊया. कांदा आणि मिरची एकत्र टाकूया. कांदा आपला फ्राय झालेला आहे. आता त्याच्यात आपण टमाटर टाकूया. टमाटर पण आपण एकदम नरम करून घेऊया. मग त्याच्यामध्ये सगळे आपले मसाले टाकून घेऊया. टमाटर आपलं नरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकूया. आपले आगरी मसाला 1 चम्मच, गरम मसाला, हळद आणि हा बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता याला सगळ्यांना एकत्र करू. मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत त्यांना मसाल्यांना भाजून घेऊ. मग त्याच्यात आपण बोंबील, अंडी, बटाटे जे आपण सगळं फ्राय केलेले आहेत ते टाकून घेऊया. आपले मसाले पण सगळे भाजून झालेले आहेत आणि त्याच्यातून तेल पण रिलीज झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण तळलेली अंडी, थोडेसे बाकी आपण गार्निशिंगला ठेवूया आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. पाच मिनटं झाकण देऊन त्यांना वाफेवर शिजवून घेऊया. आपला मसाला अंड्यांमध्ये वगैरे सगळीकडे मस्त मिक्स झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये राईस टाकूया. आपण जे गार्निशिंगसाठी बोंबील ठेवलेले ते टाकूया याच्यावर. थोडीशी कोथिंबीर पण टाकूया गार्निशिंगला. झाकण देऊन 5 मिनटं आपण त्याची वाफ काढून घेऊया. आपण आता बिर्याणी झाल्यावर भेटूया. आपल्या बिर्याणीला दम देऊन झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 5 मिनटानंतर झाकण काढूया तिचा. आता झाकण काढून बघूया आपण आपली बिर्याणी कशी झालेली आहे. आता आपण बघूया बिर्याणी कशी झाली आहे आपण खाऊ. आता यांना आपण वाढून देऊया. कशी झाली सांगतील आपल्याला बिर्याणी. सो मित्रांनो, आपली सुकी बोंबील बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि मित्रांनो, ही रेसिपी बनवायचा रिझन असा असतो की मित्रांनो, जसा पावसाळ्याचा सीझन सुरू होतो ना, तेव्हा आपण सुकी मच्छी स्टोअर करतो. मग घरी सुकी मच्छी असल्यानंतर आपण वेगळा पदार्थ काय बनवू शकतो त्या सुकी मच्छीचा. तो माझ्या डोक्यात आला की बोंबील बिर्याणी करून बघूया ट्राय. सो आज आपण बोंबील बिर्याणी ट्राय केली आणि आता तुम्ही नुकताच बघितली ती आपली बोंबील बिर्याणी रेसिपी रेडी झालेली आहे. माधुरीने खूप छान पद्धतीने बनवलेली आणि त्याच्यामध्ये अंडा
आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे, बोंबीलसुद्धा फ्राय करून घेतलेलं आहे. सो आता आपण ती जाऊन टेस्ट करणार आहोत. आणि आम्ही मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो की अशाच पद्धतीने एक सिंपल रेसिपी आहे, सुकट आणि राईस. सुकट जे सिंपल राईस आपण बनवतो, तीसुद्धा रेसिपी जर तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत हवं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. सो चला आता आपण जास्त उशीर न करता बोंबील बिर्याणी ट्राय करूया. सो मित्रांनो, पाहू शकता आपली बोंबील बिर्याणी रेडी झालेली आहे आणि सुकी बोंबील आहेत आणि तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. नक्कीच एकदा ट्राय करा. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली आहे. बोंबील आम्ही फ्राय केलेले होते, ते गार्निशिंगसाठी वरती ठेवले होते हे बोंबील. मस्त कडक आणि कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहे. थोडं जास्त फ्राय करायचं कारण का आपण वरती गार्निशिंगसाठी सुद्धा ठेवणार आहे. सो आता ना आपण मसाला खाऊया, बघू कसा लागतो. जसं चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीचा लागतो, बोंबील बिर्याणीचा राईस कसा लागतो बिर्याणीचा. म्हणजे बोंबीलचा जो सार आहे ना, सार तो पूर्ण राईस आणि ग्रेव्हीने खेचून घेतला आहे आणि त्याच पद्धतीचा सुगंध येतो बोंबील बिर्याणी. आणि अंडा कसा झालेला आहे बघूया आपण. कट केला आहे अंडा. हा मस्तपैकी फ्राय झालेला आहे आणि बॉईल पण व्यवस्थित करून घेतला होता आपण आधीच. फ्राय केल्यानं ना हे मस्त कडक आणि छान लागतं. सो आता बटाटा बघूया शिजला आहे का आपला. लगेच तुटला मित्रांनो, बटाटासुद्धा शिजलेला आहे. वाव, तुम्ही बोंबील लवर असाल ना, सुकी खाणारे, तर नक्कीच तुम्हाला ही बिर्याणी आवडेल. खरंच ना खूप ग्रेव्ही छान झालेली आहे बिर्याणीची. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ हा बघितला आणि ज्यांनी ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आम्ही बिर्याणी बनवली आणि कशा पद्धतीची तुमच्या घरी ती बिर्याणी झाली. ही तर खरंच एक नंबर बिर्याणी झालेली, आवडली. कधी आपल्याला बाहेर पावसाला खूप असेल जायचं, मटन चिकन आणायला जायची इच्छा नसेल तर घरी आपली सुकी मच्छी असते त्याची नक्कीच बिर्याणी तुम्ही बनवू शकता. आणि आम्ही मी जेव्हा जॉबला जातो ना, एक सुकटसोबत पण राईस केला जातो. राईसमध्ये सुकट टाकून सिंपल रेसिपी असते, तीसुद्धा हवी असेल सांगितल्याप्रमाणे नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपला हा लॉग प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2 वाजता येतो, हा विसरू नका. आणि नक्कीच प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी FB आणि इंस्टाची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन मला पर्सनली मेसेज करा. आणि जर एखाद्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल किंवा एखादं नवीन हॉटेलचं उद्घाटन असेल आणि त्यांची रेसिपी आपल्या चॅनलमार्फत दाखवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमार्फत. तोपर्यंत बाय.